लहानपणी मी इकडे आल्यानंतर हे तुतू खूप खाल्लेले आहेत आणि आता ओवीन अवधूत खातात आणि ते पण आवडीने बरं का. तर हाय हॅलो नमस्कार, श्री स्वामी समर्थ, वेलकम टू माय मिनी ब्लॉग. आणि आत्ता सध्या यात्रांचा सीझन सुरू आहे, त्यामुळे याची यात्रा त्याची यात्रा प्रत्येकाचं कोणाचं ना कोणाचं आमंत्रण आपल्याला येतच असतं. आणि असं असतं की समजा एखाद्या रिलेटिव्हचं आमंत्रण आलं तर आपण जायला कानगाडं करू शकतो किंवा कंटाळा केला तरी चालतोय. पण आमचे बरेचसे रिलेटिव्ह असे एकाच गावात कोंबू कोंबू भरल्यामुळे ना कोणाचा तरी फोन आला की जावंच लागतंय. आणि इकडे आलं की बेनिफिट हा आहे की इकडची वाट धरली तर सगळ्यांच्या गाठीभेटी एकदाच होतात, सगळ्यांकडे सेपरेटली जावं लागत नाही. हा एक मोठा फायदा आहे. तर इथे बघा फायनली गावामध्ये पोहोचलो होतो. तर इथं आमचे दोन बंधुराजे, कारभारी, मावशी, आम्ही असे सगळे मिळून या दर्शनाला आलो होतो. त्यानंतर इथे मंदिरामध्ये भरपूर गर्दी होती, कारण संध्याकाळी यांच्या इकडे शेरणी वगैरे कार्यक्रम असतो. त्यानंतर तिकडून आल्यानंतर फक्त आता खायचंच काम चाललेलं होतं, कारण मामाच्या गावाला आले, मावशीचं गावे म्हटल्यानंतर काय आरामच आराम. आणि ही दुसऱ्या दिवशीची सकाळ जी की अशी प्रत्येकाला बघावी वाटते. आणि इकडे आल्यानंतर असं वाटतं की भारी एकदम मस्त वातावरण आहे. आणि इकडे बघा कोंबड्या, शेळ्या, कुत्री, मांजरी सगळ्याच गोष्टी होत्या आणि त्यामुळे पोरांना पण भरपूर करमत होतं. आणि सगळ्याच गोष्टी इतक्या भारी असतात ना सकाळच्या, त्यामुळे इकडे आल्यानंतर असं करमून जातं. अजिबात असं काय म्हणतात की बोर होत नाहीये. आणि त्यानंतर इथे बघा सकाळ सकाळ वहिनीची तयारी होती, कारण की असंच चुलीला जाळ लावला होता की जे मटण शिजायला तिला घालायचं होतं, एका लाकडामध्ये फुल मटण शिजलं पाहिजे हे हिशोबाने तिचं तो फुल नियोजन चाललेलं होतं. त्यानंतर हे बघा राजहंस किंवा बदक याला काय म्हणतात आता ते तुम्हीच सांगा. आणि हे आहे तुतूचं झाड, आणि याचे तुतू ओवी आणि अवधूतला खायचे होते. आणि आता उन्हाळ्याचा सीझन आहे, त्यामुळे हे तुतू याला असे येतात. आणि यातले जे काळे असतात ते जास्त गोड लागतात आणि जे लाल असतात ते थोडेसे आंबट गोड लागतात. तर अशी काय टेस्ट असते. आणि कोणी कोणी खाल्लेत त्यांनी नक्कीच कमेंट करून सांगा. आणि त्यानंतर भर उन्हातानाचं इकडे पोहायला दौरा निघालेला होता. आणि आम्ही फक्त बघे कंपनी याच्यातच होतं. त्यानंतर संध्याकाळी थोडंसं पाण्यात वगैरे बसलो आणि यात्रा मस्त एन्जॉय केली. तर असं काही गेला आमचा गावाकडचे 2-3 दिवस. बाकीच्या शूट काय वगैरे घेतलेल्या नाहीत, कारण सगळ्यांकडे गेले तर म्हटलं थोडंसं बोललं पाहिजे, सगळ्यांना टाईम दिला पाहिजे. त्यामुळे जेवढं झालं आहे तेवढं पॉसिबल तेवढं तुमच्यासोबत नक्कीच शेअर करते. ब्लॉग आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू अशाच एका नवीन छान छान ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर ऑल ऑफ यू.